महाराजांच्या काळात सुद्धा आमच्यातले पितृ होते आणि आज सोलापूरच्या राजकारणात मराठा समाजातला माऊली पवारच पितृ निघाला आणि समाजाचा तो सुराही पिसाळ झाला। मराठा समाजाचं नाव यापुढे वापरू नको, तुला काय तुझं दुकान चालवायचं ती वैयक्तिक तुझ्या माऊली पवार नावावर चालव। मराठा समाजाला गांभीर्याने न घेण्याचं कारण एकच आहे की हे माऊली पवार सारखे दलाल या ठिकाणी समाजामध्ये आहेत। आज मराठा समाजासाठी काळा दिवस आहे। महाराजांच्या काळात सुद्धा आमच्यातले पितृ होते आणि आज सोलापूरच्या राजकारणात मराठा समाजातला माऊली पवारच पितृ निघाला आणि समाजाचा तो सुराही पिसाळ झाला। सोलापूरची महापालिका निवडणूक झाल्यानंतर आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो की मराठा समाजाचा महापौर करा। 32 वर्षात मराठा समाज तिथं संधी दिली नाही। पद्मशाली समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज, धनगर समाज सर्व समाजाला तिथं संधी दिली। यंदा सर्वसाधारणसाठी जागा तुम्ही तिथं मराठा महापौर करा, आम्ही सातत्याने तिथं मागणी करत होतो। या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, शरद रोहिणी तडोळकर यांनी आमची मागणी मान्य केली नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गेल्या 45 दिवसापासून आम्ही सातत्याने तिथं आंदोलन करत आहे। काल माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा समाज नुकसान केलंय त्या गोरेच्या हातनं त्याने आज मराठा नवशक्तीचा तिथं सत्कार ठेवलेला आहे। 2021 ला सुद्धा मराठा मोर्चा होता, त्या माऊली पवार ग्रामीणच्या भागातल्या लोकांना सांगत होता मोर्चाला जाऊ नका म्हणून। वसतिगृहाचा विषय होता, आम्ही मागणी करत होतो मराठा वसतिगृह बांधून कलेक्टरचं नियंत्रण ठेव, पण हा माऊली पवार स्वतः जागेला स्वतः संस्थेला तिथं जागा मागत होता। गेल्या अनेक वर्षापासून माऊली पवार हा समाजाचं नुकसान करत आलेलं आहे आणि कालच्या ह्याच्यावर माऊली पवार यांनी ज्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मनात एक राग निर्माण झाला आहे। त्या पालकमंत्र्याचं प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी ऍडजस्टमेंट होऊन पालकमंत्र्यांच्या हातनं त्यांनी आज सत्कार समारंभ ठेवलेला आहे। आज जे फडकुलेला ते सभा होणार आहे, ती सभा आम्ही मराठा समाज उधळून लावणार आहे। पालकमंत्र्याला काय झेंडे दाखवणार आणि माऊली पवारला आम्ही काळ फासणार आहे। तमाम समाजाच्या वतीने मी माऊली पवार यांचा जाहीर निषेध करतो। आतापर्यंत झालेल्या 2016 पासून आम्ही चळवळीत मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करतोय। पहिला सुरुवात मराठा फाउंडेशन मधून केली, त्यावेळेस माऊली पवार ही नाव कुठेही सुद्धा त्या चळवळीमध्ये नव्हतं, पण काय गोष्टी काय लोकांनी त्यांना समोर केलं आणि ती स्वतः स्वयंघोषित समन्वयक म्हणून लोकांमध्ये मिरवायला लागला। पण असं काय नाही, आतापर्यंत किती ठिकाणी त्यांनी दलाली केली आहे, किती ठिकाणी एजंटगिरी केली आहे, हे सगळं आम्ही सांगू शकतो। की विधानसभेला काही लोकांना आंतरवाली सराडीला घेऊन जातो म्हणून त्यांच्याकडनं किती पैसे घेतले, लोकसभेला तुमची भेट घालून देतो म्हणून किती लोकांकडे पैसे घेतले। आतापर्यंत 2016चा मोर्चाचा हिशेब अजून आतापर्यंत दिला नाही मराठा समाजाला आणि त्याच व्याजावर तो जगतोय। आणि त्याचा राहिला विषय, त्यानं ज्या गावात राहतो अंकुली गावात, मी प्रत्यक्ष त्या गावात प्रत्येक आंदोलन असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर त्या गावात जातोय। त्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही लोक तिथे उपोषणाला बसली होती, मीडियाला फोन करून सांगितलं की त्या बातम्या तुम्ही लावू नका। ही कुठली पद्धत आहे? ही मराठा समन्वयक असतो का? आता चालूचा विषय गेल्या 8 ते 10 दिवसाखालचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंकुली गावामध्ये बसवलं काही युवकांनी, त्यांचं आम्ही जाऊन तिथं अभिनंदन सुद्धा केलं। पण ही माऊली पवार जाऊन आतापर्यंत एकदाच गेला, पुतळा बसून 15 दिवस झाले, आतापर्यंत एकदा गेला, ती बी गेला कोणाची तर एजंटगिरी करण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढा म्हणतो म्हणजे ही कसला समन्वयक ह्याचं नाव लावून यापुढे समन्वयक जर लावेल तर त्याला मराठा समाज त्याला त्याची जागा दाखवेल। आणि राहिला विषय मराठाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, त्यांनी आतापर्यंत एवढा स्वच्छ म्हणजे उपोषण असेल किंवा आंदोलन असेल एवढं चांगलं केलं मराठा समाजाचं समन्वयक म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करून मनोज दादाच्या म्हणजे नावाला सुद्धा धक्का लावण्याचं काम करत आहे। त्याला एवढीच विनंती करतो की मराठा समाजाचं नाव यापुढे वापरू नको, तुला काय तुझं दुकान चालवायचं ती वैयक्तिक तुझ्या माऊली पवार नावावर चालव। मराठा समाजाचं नाव घेऊन जर चालवशील तर तुला सांगतो आता मनोज जरांगे पाटलाला सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहे, कारण त्यांच्या नावाला आतापर्यंत लावलेला याने कलंक आहे प्रत्येक गोष्टीला। मनोज दादा जरांगे पाटील आले की काही ठराविक लोकांनाच बोलवायचं, मी त्यांच्या सोबत असं सांगायचं, पण ती चालू देणार नाही। मनोज जरांगे पाटलाच्या नावाला कुठलाही डाग लागता कामा नये यासाठी माऊली पवार
तो मनोज जरांगे पाटलाचा आणि मराठा समाजात यापुढे नाव वापरू नको एवढं तुला विनंती करतो. आता चालूला तर तुम्हाला विनंती करतोय, पण यापुढे तुम्हाला मराठा समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही. तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावाखाली भडवेगिरी, दलालगिरी व कॉन्ट्रॅक्टगिरी करणाऱ्या व मराठा समाजाला फितूर झालेल्या स्वयंघोषित अध्यक्ष माऊली पवारांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो. आता आम्ही समाजाच्या चळवळीपेक्षा आम्ही थेट सुरुवातीपासून या ठिकाणी राजकारणामध्ये आहे. 2017ला मला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली त्यावेळेस या नालायक भडव्या सांगितलं की विनोददादा भोसले आपल्या समाजाचे उमेदवार ठिकाणी निवडणूक उभा राहिलेला आहे काँग्रेसकडून, तुम्ही त्याच्या विरोधात उभारू नका. गरीब मराठ्याला या ठिकाणी जे जिजाऊ करायचं आणि प्रस्थापित मराठ्याजवळ बिकाऊपणा करायचा हा याचा धंदा आहे. तर यावेळी 2026ला परत एकदा मला शिवसेनेकडून या ठिकाणी अधिकृत उमेदवारी मिळाली. तर मला या ठिकाणी विनोद भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्या या माऊली पवारने मला ऑफिसला बोलवून सांगितलं की तुम्ही विनोद दादांच्या विरोधात निवडणूक लढवू नका, तुम्ही बाबा करगोळेंच्या विरोधात निवडणूक लढवा, मी तुम्हाला सगळी मदत या ठिकाणी समाजाला जाहीर आवाहन करतो. तशी माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे त्याची. परंतु त्याने मला टाळाटाळ केली आणि मला 10 तारखेला सांगितलं की मी फक्त इंद्रधनू पुरता मर्यादित आहे, तिथल्या 200-250 लोकांना मी सांगू शकतो. इंद्रधनू मधल्या 10 लोक त्याने दाखवावं की मी शिवसेनेला सागर शितोळेच्या धनुष्यबाणाला मतदान कर म्हणलं असं. मी देखील या ठिकाणी शिवाजी महाराजांची शपथ खायला तयार आहे आणि माऊली पवारांनी देखील आज या ठिकाणी आम्ही त्याचा रामभैया जाधव यांनी मागच्या महिन्यापासून या ठिकाणी मराठा समाजाचा ओपन जागा असल्यामुळे महापौर व्हावा अशी आंदोलनं करत आहेत. तर त्या ठिकाणी ओबीसीचा महापौर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने व पालकमंत्र्यांनी व आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेला आहे. तर जिल्हा परिषदच्या आज अध्यक्ष निवडीमध्ये आमचे मराठा समाजाचे काही ओबीसी मधून म्हणजे कुणबी मराठ्यातून सदस्य निवडून आलेले आहेत. तर त्यांच्यापैकी एकाला अध्यक्ष करावा असं आमची व मराठा समाजाची तसेच मराठा क्रांती मोर्चाची मागणी होती. ती देखील या ठिकाणी भाजपाने, भारतीय जनता पार्टीने म्हणजे मराठा समाजाला गांभीर्याने घेतलेलं आहे. मराठा समाजाला गांभीर्याने न घेण्याचं कारण एकच आहे की हे माऊली पवार सारखे दलाल या ठिकाणी समाजामध्ये आहेत. त्यांनी सोलापूर शहराचं महापौर निवडताना सांगितलं की तुम्ही शहरात अल्पसंख्याक आहे, मग आम्ही जिल्ह्यामध्ये तर बहुसंख्य आहे, तिथं तर आमचा विचार व्हायला पाहिजे होता. तर मराठा समाजाला गृहीत धरणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा देखील मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.